तर नमस्कार मित्रांनो, कामधेनू पशु सेवा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण मॉक्झोमॅक्स 200 या ट्यूब बद्दल काय माहिती जाणून घेणार आहोत. ही ट्यूब कोणत्या कंपनीने बनवली, ही कधी वापरायची, कोणत्या जनावरांना वापरायची आणि कशी वापरायची याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मॉक्झोमॅक्स 200 ही ट्यूब मायक्रोलॅब कंपनीने बनवलेली एकदम चांगल्या आणि उच्च प्रतीची ट्यूब आहे. 100 रुपयापर्यंत तुम्हाला प्रत्येक मेडिकलमध्ये भेटेल. तर मित्रांनो, ही ट्यूबमध्ये सेफालेक्झिन, निओमायसिन सल्फेट आणि प्रेडनासोलोन आहे, जे की गायीच्या कासेला सूज आली असेल तर ते पण कमी करतात, त्याच्या वेदना कमी करतात. तसेच मित्रांनो, ही ट्यूब मोस्टली मास्टायटिस या आजारासाठी वापरतात. जनरली पावसा पाण्याच्या दिवसामध्ये गायींना, म्हशींना हा मास्टायटिस आजार हा 100% होतो, म्हणजे होतोच. तो कशामुळे होतो तर गायीचं जे गोमूत्र आहे किंवा पावसात गाय राहिली, पावसात भिजली, तर त्याच्यामुळे हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मास्टायटिस हा आजार होतो. तर मित्रांनो, मास्टायटिस आजारामध्ये गायच्या सडातून दुधासोबत पाणी येणे, रक्त येणे, पू येणे, तसंच गायची कास किती पिळली तरी त्याच्यातून काहीच न येणे, तसेच गायची कास ही दगडासारखी होणे, सूज येणे, तसेच गायी दूध कमी देणे, या सगळ्या कारणासाठी मास्टायटिस 200 ही ट्यूब चालते. तर मित्रांनो, मास्टायटिस 200 ही ट्यूब एकदा वापरल्याच्या नंतर कमीत कमी 3 दिवस त्या गायीच्या दुधाचं सेवन करू नये. तर मित्रांनो, हे बघा, ही अशी ट्यूब आहे. तर ह्या ट्यूबमध्ये पुढे ही जी कॅप आहे, ही कॅप काढायची आणि ही जी ट्यूब आहे गायीच्या सडात अशी अँटी क्लॉकवाईज फिरवायची, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायची. ती थोडी इतकीच इन्सर्ट करायची. त्यानंतर हे पूर्ण आतमध्ये यातलं जे औषध आहे गायच्या सडात हे करायचं. मित्रांनो, जर मास्टायटिस हा आजार बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो. जर लवकरात लवकर पाहिलं तर एका ट्यूबमध्ये गायीला, म्हशीला फरक पडतो. जर लवकरात लवकर जर नाही पाहिलं तर गायीचे सड हे जाण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, जर मेजर डिसीज जर झाला असेल, म्हणजे जर मोठं जर आजार झाला असेल, तर डॉक्टर ही ट्यूब सकाळ संध्याकाळ असं 3 दिवस वापरायला सांगतात. तर मित्रांनो, जर ही ट्यूब वापरायची असेल तर गायच्या सडातलं आधी सगळं दूध काढून घ्यायचं, त्याच्यानंतर सकाळ संध्याकाळ ही जी ट्यूब इन्सर्ट करायची आणि इन्सर्ट केल्याच्यानंतर कमीत कमी 3 दिवस याचं दुधाचं सेवन करू नये. मित्रांनो, ही जी ट्यूब ही प्रत्येक मेडिकलमध्ये तुम्हाला 100 रुपयाच्या आसपास 100% भेटेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.